अखेर हमास इस्रायल युद्ध हे 2 वर्षांनंतर थांबलं। गेले 3 दिवस एकही हल्ला झालेला नाहीये। सोमवारी ओलीस आणि कैद्यांची देवाणघेवाण झाली, तीही कोणत्याही विघ्नाशिवाय। आता मृत ओलिसांची सुटका होणं बाकी आहे, त्यात काही अडचणी आहेत, मात्र ते होईल असं सांगितलं जात आहे। याच दरम्यान ट्रम्प आज इस्रायलमध्ये दाखल झाले। इस्रायली संसदेत अर्थात नेसेटमध्ये त्यांनी जोरदार भाषणही केलं आणि पुन्हा एकदा आपली पाठ थोपटून घेतली। 8 युद्ध थांबवल्याचा दावा ते जे करत आहेत त्यातलं एक युद्ध थांबलंय असं सध्या तरी दिसते आणि त्यामुळे जर गाझामध्ये ही शांतता पुढे टिकली तर खरोखरच ट्रम्प यांची पाठ थोपटावी लागणार आहे। पाहूया आज ट्रम्प यांचा इस्रायली संसदेत कसा जलवा दिसला ते। ते आले एखाद्या जगज्जेत्याप्रमाणे। इस्रायली नेत्यांनी स्वागतही केले उत्साहात। इस्रायली संसदेत टाळ्यांच्या कडकडाटात स्टँडिंग ओवेशन। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सोमवारी अत्यंत उत्साहात इस्रायलमध्ये आले। तिथे त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांचे मित्र इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, त्यांच्या पत्नी सारा आणि इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हर्झोग आणि त्यांच्या पत्नी मिशेल उपस्थित होत्या। इस्रायलच्या या मान्यवर कुटुंबांकडून जिव्हाळ्यानं स्वागत स्वीकारत ट्रम्प स्वारी निघाली ती इस्रायली संसदेकडे। इस्रायली संसदेत म्हणजेच नेसेटमध्ये त्यांचं स्वागतच टाळ्यांच्या कडकडाटात झालं। तिथं त्यांना साऱ्या खासदारांनी स्टँडिंग ओवेशन दिलं। या सगळ्या राजेशाही स्वागताचं कारण म्हणजे गेल्या 2 वर्षांनंतर सुरू असलेलं संहारक युद्ध थांबलंय। हे युद्ध थांबावं म्हणून ट्रम्प ते सत्तेत आल्यापासून म्हणजेच जानेवारी 2025 पासूनच प्रयत्न करत होते। आपण 8 युद्ध थांबवली असा ते जो दावा करतात त्यातलं एक युद्ध खरंच थांबलं आणि आज उर्वरित 20 इस्रायली जिवंत ओलीस आणि 28 मृत ओलीस इस्रायलमध्ये परतले। ट्रम्प आणि नेतान्याहू यांनी इस्रायली संसदेत हमासच्या कैदेतून मुक्त झालेल्या ओलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटही दिली होती। त्यामुळे इस्रायलमध्ये ट्रम्प यांचं हे असं स्वागत अपेक्षितच होतं आणि ते तसंच झालं। नेतान्याहू तर ट्रम्प यांचं कौतुक करताना थकतही नव्हते। जेरुसलेमला आमची राजधानी म्हणून मान्यता दिल्यानंतर आणि इथं दूतावास हलवल्यानंतर इस्रायलला हा तुमचा पहिलाच दौरा आहे। तुम्ही गोलान हाइट्सला इस्रायलचा भाग म्हणून मान्यता दिल्यानंतर तुमचे आभार मानतो। संयुक्त राष्ट्रांमध्ये इस्रायल विरुद्धच्या खोट्या विधानांना विरोध केल्याबद्दलही धन्यवाद। तुमच्या 2020च्या शांतता योजनेचं कौतुक करावं इतकं कमी आहे। यात तुम्ही वेस्ट बँकला ज्यू लोकांची प्राचीन भूमी म्हणून वर्णन केलंय। तुम्ही इराण विरोधातल्या इस्रायली कारवाईलाही पाठिंबा दिला, त्याबद्दलही मी आभारी आहे। ही अशी काही उदाहरणं आहेत जी सिद्ध करतात की ट्रम्प इस्रायलचे सर्वात चांगले मित्र आहेत। तर आजच्या दिवसाबद्दलही नेतान्याहू यांनी समाधान व्यक्त केलं। आज 2 वर्षांच्या युद्धाचा शेवट आहे। इस्रायलला 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासनं केलेल्या हल्ल्याची आठवण आहे, ज्यानं युद्ध सुरू केलं। हजारो दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला आणि 1200 लोकांना ठार मारलंय। 251 जणांना ओलीस ठेवलं, ज्यात अनेक मुलंही होती। हे राक्षस मुलांना ओलीस ठेवतात। इस्रायलनं जे करायचंय ते केलंय। आम्ही आमच्या लोकांचं रक्षण करण्यासाठी, आमच्या शत्रूंना पराभूत करण्यासाठी आणि आमच्या ओलिसांची सुटका करण्यासाठी निघालो। इस्रायलनं हमास आणि इराणी दहशतवाद्यांवर विजय मिळवला आहे। तर ट्रम्प यांनी त्यानंतर भाषण केलं ते जवळपास 65 मिनिटं, तेही टेलिप्रॉम्प्टरवर कोणत्याही अडचणीशिवाय। या कराराबद्दल अरब आणि मुस्लिम नेत्यांचं कौतुक आहे। या नेत्यांनी ओलिसांना सोडण्यासाठी हमासवर दबाव आणण्यासाठी मदत केली। आम्हाला खूप मदत मिळाली। तुम्ही कल्पनाही करू शकत नाही अशा लोकांकडून आम्हाला मदत मिळाली। मी त्यांचे खूप आभार मानतो। इतके देश शांततेसाठी एकत्र काम करत आहेत, हा इस्रायल आणि जगासाठी एक मोठा विजय आहे। नवीन मध्य पूर्वेसाठी ही एक ऐतिहासिक पहाट आहे। इस्रायलनं तर 2026च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मान्यता दिली आहे। ट्रम्प यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात येणार आहे। ट्रम्प यांना प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर प्रदान करण्यात येईल अशी घोषणा इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हर्झोग यांनी सोमवारी केली। माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना यापूर्वी 2013 मध्ये हा सन्मान मिळाला होता। दरम्यान ट्रम्प यांनी त्यांच्या लाडक्या बिबींचं अर्थात नेतान्याहूंचंही तोंड भरून कौतुक केलं। नेतान्याहू धाडसी आणि देशभक्त आहेत। त्यांच्या मदतीशिवाय आजचा दिवस शक्य झाला नसता। नेतान्याहू हे साधे व्यक्ती नाहीत, त्यांच्यासोबत काम करणं सोपं नाही, पण तेच त्यांना महान बनवतं। धन्यवाद बीबी, तुम्ही खूप चांगले काम केले। 2 वर्षाचा भयानक बंदिवास आणि अंधारानंतर 20 धाडसी बंधक आता त्यांच्या कुटुंबात परतत आहेत। हे अद्भुत आहे। तेव्हाही संसदेत लोकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं।
दरम्यान ट्रम्प 65 मिनिटं बोलत असतानाच त्यांच्या भाषणात व्यत्यय आलाच. इस्रायली संसदेत ट्रम्प यांचं भाषण सुरू असताना 2 इस्रायली खासदारांनी पॅलेस्टिनी समर्थक घोषणा दिल्यानं काही काळासाठी भाषण थांबवावं लागलं. सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना संसदेबाहेर नेलं आणि त्यांचे बॅनर जप्त केले. दरम्यान इजिप्तचे अध्यक्ष बद्र अब्देलाती यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक केलंय. ही शस्त्रसंधी यशस्वी होण्यासाठी ट्रम्प यांचा सहभाग कायम असणं गरजेचं असल्याचं अब्देलाती म्हणाले. पहिला टप्पा तर पार पडतोय, मात्र दुसरा टप्पा हा अधिक कठीण आणि गुंतागुंतीचा आहे आणि आपल्याला अध्यक्ष ट्रम्प यांचा सहभाग कायम ठेवणं आवश्यक आणि महत्त्वाचंही आहे. कारण त्यांच्याच सहभागामुळे, त्यांच्याच दृष्टिकोनामुळे आज हे युद्ध थांबवणं शक्य झालंय. त्यांच्यामुळे मध्य आशियामध्ये ही शांतता आता नांदणार आहे, एक मोठा संघर्ष संपणार. दरम्यान इस्रायलमध्ये येत असताना ट्रम्प यांनी आपण गाझामध्येही जाण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं. हो, मला अत्यंत अभिमान वाटतो. मला गाझामध्ये जायलाही आवडेल. तिथे एकदा तरी जाऊन आलं पाहिजे. पहा, पुढच्या काही काळातच तिथे चमत्कार घडणार आहे. लवकरच तिथे बदल घडेल. अर्थात सारं काही योग्य त्या वेगाने करावं लागेल. घिसाड काही करूनही चालणार नाही. ट्रम्प यांनी म्हटल्याप्रमाणे गाझामध्ये पुढील टप्पा हा खरंच महत्त्वाचा असणार आहे. कारण त्यांच्याच 20 कलमी कार्यक्रमाप्रमाणे तिथं पुनर्बांधणी आणि पुनर्वसनाचं मोठं आव्हान असणार आहे. सध्या इस्रायली हल्ल्यांमुळे गाझा म्हणजे केवळ मातीच्या ढिगाऱ्यांचं शहर झालंय. गाझामधली शेतीही सुपीक राहिलेली नाही. पायाभूत सुविधांची राख रांगोळी झालेली आहे. तर पुढच्या पुनर्वसनामध्ये ट्रम्प आणि इस्रायल यांना हमासचा हस्तक्षेप नकोय आणि यालाच हमासचाही आक्षेप आहे. त्यामुळे हमासशिवाय हा विकास साधणं आणि हमासला आवर घालणं अशी आव्हानं ट्रम्प यांच्यासह इस्रायलसमोर आहेतच. त्यामुळेच ट्रम्प हे खरंच त्यांचा गाझाच्या पुनर्विकासाचा शब्द पूर्ण करतात की केवळ नोबेल शांतता पुरस्कारापुरतं गाझा शांत ठेवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.